नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर तर मंडळी, हा रूम पाहायला आलेलो आहोत आम्ही. संध्याकाळी तुम्हाला बोलली होती की मी दाखवेल तो रूम, आणि पहिलं तर सूर्यास्त दाखवते. किती सुंदर होतं, खूप छान वाटतंय. आणि वातावरण खूप छान आहे. फक्त रात्रीचं बघावं लागेल कसं वाटतंय, लाईट वगैरे आहे की नाही, सगळ्या गोष्टी चेक करते आहे. दाखवते मी तुम्हाला. बघा, समोर सूर्यास्त होतो आहे, हे बघा. आणि ते समोर आमचं घर आहे, म्हणजे पप्पांचा जो घर आहे ते बघा. टेरेस पण दिसतोय तिकडनं, आणि वरती घर रूम बांधलेत ते पण दिसत आहेत. येल्लो कलरचं जे घर दिसतंय ते पप्पांचं घर आहे, येल्लो कलरचं. आणि मग हा बॅक साईडचा परिसर, आणि लगेच समोर हा रूम पाहतोय आपण. हा बघा. तर बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे ते. विशाल तिकडे थांबलेत. आम्ही बाईक घेऊन आलो ॲक्च्युली आता. हे बघा मंडळी, हे 2 रूम आहेत, आणि हे दोन्ही रूम वापरण्यासाठी आहे. मध्ये थोडंसं ना चूल वगैरे पेटवली, त्याच्यामुळे काळं आहे. ते बघू आपण त्यांच्याशी बोलून आहे ना. आता इथून आता तुम्हाला असं दिसतोय कारण लाईट्स नाही म्हणून. बट ठीक आहे रूम. काय हो, ठीक आहे ना? व्यवस्थित आहे. फक्त थोडंसं कलर वगैरे केलं ना, कलर केला तर खूप छान होऊन जाईल. मला तर आवडला आहे. इथे आरविश खेळू पण शकतो, सायकल वगैरे खेळायला जागा पण आहे आरूला ना. हो, खेळल तो इथे. आणि मेन म्हणजे पप्पा बाजूला आहेत तिकडे बघा, त्याच्यामुळे बरं वाटतं. लहान मुलं पण आहेत इथे खेळायला. इथे एक वहिनी राहतात, त्या ओळखतात मला. मंडळी, बाईंना तुम्ही खूप दिवसांनी व्हिडिओमध्ये बघणार आहे. कारण बाई, मी लास्ट टाइम होते तर व्हिडिओ शूट नव्हते केले ना. 4 दिवस होते ना मी इगतपुरीमध्ये, तेव्हा व्हिडिओ मी शूटच नाही केले. बाई पण मला तुझे व्हिडिओ का नाही करत आहे. म्हटलं बाई, माझी इच्छाच नाही होत, माझी तब्येत एवढी खराब आहे, त्यामुळे मग व्हिडिओ मी काय बनवलेच नाही. आणि आज महाशिवरात्री आहे, तर मग काय आरविश उठलाय झोपेतून. हा, मोबाईल चालत नाही, नेट संपलंय. नेट नाहीये, नेटवर्क नाहीये घरामध्ये. तू एक काम कर, डाउनलोड इथे पण बाहेर इंडिया पाकिस्तान मॅच पण चालू झाली आहे. मोबाईलला नेटवर्क नाही, आरविशला कार्टून बघायचं आहे, त्यामुळे तो मम्मा मोबाईल नाही चालत आहे. आणि इंडिया पाकिस्तान मॅच पण आता जस्ट चालू झालेली आहे. आणि आज महाशिवरात्री आहे म्हणून बाईंनी स्वयंपाक करणार आहे. वरण भात, बटाट्याची चटणी, पुऱ्या असतील, आणि त्याच्यासोबत भजी, या सगळ्या गोष्टी असणार आहेत. आणि आता बाईंनी जस्ट स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. बाई, मग आजचा मेनू काय महाशिवरात्रीचा? मी तर सांगितलंय हो सर्वांना. तर मग चला, मी बाईंना थोडीशी मदत करते. मदत म्हणजे तेच, मी कोथमीर, पप्पा भाजी घेऊन आलेत, तर कोथमीर आहे ती थोडीशी साफ करते, आणि पुरीचं पीठ वगैरे तयार करून ठेवेल. मला लगेच जायचं आहे, एका रूमसाठी भेटायचं आहे. रूम मालक आहेत, त्यांच्याशी बोलायचं आहे मला. तर मग तिकडे जाणार आहे मी. आणि मग तसं तुम्हाला पण दाखवेल जे काही असेल तिथे. मावशी वगैरे सगळे नातेवाईक असतील माझे. कालपासून नुसती धमाला आलेली आहे, नातेवाईकांना भेटल्यानंतर मजा येते. आणि माझ्या मावशा खूप जीव काढतात माझ्यासाठी. रात्री 10 वाजेपर्यंत माझ्या मावशा माझ्यासोबत होत्यात, असं आहे. तर मग ठीक आहे, चला तुम्हाला पण दाखवते. इकडे बाईंनी बटाट्याची चटणी बनवण्यासाठी ही बटाटे उकडत ठेवलेले आहेत. उकडून बटाट्याची चटणी, आम्ही काही लोक भाजी बोलतात, आम्ही चटणी बोलतो, बटाट्याची चटणी. आणि ही तुरीची डाळ आहे. टमाटर वगैरे कट करून ठेवला, लसूण सोलून झाला बाईंचा. आणि हे बघा, मी हे करते, कोथिंबीर साफ करायचं काम करते आता. तर आता पुऱ्या बनवायला मी सुरुवात करते आहे. मंडळी, इकडे बनवलेलं आहे वरण, आणि इकडे मी आता म्हणजे बाईंनी भजी बनवण्यासाठी पीठ भिजवलेलं आहे. इकडे बटाट्याची चटणी बनवलेली आहे. इकडे आहे भात. एवढा आमचा स्वयंपाक बनवून झालेला आहे. आणि आता पुऱ्या बनवते. तर हे बघा, अशा पुऱ्या काढते मी, बनवते पुऱ्या, आणि बाई तळणार आहेत. असं कणिक भिजवलेले आहे बघा. तेल नाही गरम झालं ना अजून? हो दा गरम, चांगलं टाकू, पटकन होऊन जाते. आरू, तू वाट नको लावू. बाबा काय करते बघ बरं. त्यांचं घ्या. हा मला त्याचा त्रास देतोय बाईंना. आरविश, जा बाबांकडे जा. आरविश, काय करते तू?
चप्पा करतोय. ए अरे पुरी खराब होऊन जाईल ना, नको ना. चप्पा करतोय. चप्पा नाहीये. काय आहे? पुरी अजून आरुष पुऱ्या नको खराब करू. अरे तुझ्यासाठी स्टार काढते मी, हे बघ. स्टार काय बनवतोय? स्टार तुला स्टार देते मी खायला. ओके काय बनवतोय? हा स्टार बनवला मम्माने. कोरडे ना. तरी मी त्या मोठ्याला नाही आज आजच काढलेले हा ना. पुऱ्या किती छान होत आहेत, मस्त गोल्डन ब्राऊन कलरच्या, मस्त मस्त छान छान होत आहेत ना, मस्त होत आहेत. पुरी फुगली का जाम मजा येते, मला तरी खूप मजा येते. तसंच चपातीपेक्षा भाकर जेव्हा फुगते ना तेव्हा मला खूप म्हणजे आनंद माझा गगनात मावण्याचा असतो. भाकर फुगल्यानंतर जेवायचे का बाजरी? बाजरीची ज्वारीची दोघेही आणि फुगतात पण. चार टाकते ना. टाका ना दालच्या. मंडळी मी ना माझ्या मावशीच्या घरी आलेली आहे आणि येऊन निवांत बसले, गप्पा मारले. ॲक्च्युली रूमचं पण थोडं मला बोलायचं होतं, तर मग बसले आहेत. आणि तुम्ही बघितलेलं आहे इथे आयुष्मानचं लग्न झालं होतं तेव्हा मी तुम्हाला भरपूर जणांशी ओळख करून दिली होती. तर ही माझी सगळ्यात लहान मावशी नुरी मावशी. हाय कर मावशी. आणि ही तिची मुलगी. आणि आरविश कालपासून मावशीलाच बसलाय, तो चिपकूनच बसलाय एकदम. मावशीला सोडायचं काय नाव नाही घेते, काल तिने त्याला सांभाळलं असं. आणि इकडे आहेत माझ्या एक मामी आहे. मामी हाय करा, हात करा. आणि या मामी, त्या मामींची तर मी ओळख करून दिलेली आहे आयुषला आंघोळ घातलेली म्हणून. तुम्ही आयुष्मानच्या लग्नाचे व्हिडिओ पाहिले असेल तर त्याच्या आयुष्मानच्या लग्नाचे जे व्हिडिओ पाहिले असेल तर मामींची ओळख करून दिलेली आहे मी तुम्हाला. मामींनी आंघोळ घातलेली आरविशला असं. तर इगतपुरीमध्ये अशी मस्त माझी रात्रीच्या गप्पा रंगलेल्या आहेत. आणि जेवण पण करायचं, अजून जेवण नाही झालेलं, पप्पा वाट बघताय जेवण करण्यासाठी. आणि मॅच पण चालू आहे सोबत, मॅचचं पण बघायचं काम चालू आहे आमचं. मंडळी मी जस्ट घरी आलेली आहे आणि जेवायला बसली आल्याबरोबर, कारण उशीर झाला होता जेवायला. पप्पा 8:30लाच जेवतात, पण मग माझ्यामुळे 1 तास उशीर झाला त्यांना. आणि आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो आहोत. तर आजचा महाशिवरात्र स्पेशल काय मेनू आहे तो तुमच्यासोबत मी दाखवते, शेअर करते, दाखवते तुम्हाला. मंडई इकडे बनवलेली आहे बटाट्याची चटणी, इकडे आहे पापड, कुरडई, श्रीखंड, हे आहे वरण, ही आहेत भजी, ही आहे पुरी, आणि अजून म्हणाल तर भात आहे, तुम्ही नंतर घेईल. छान असा मस्त स्वयंपाक बनवला आहे. बाई आणि मी दोघींनी एकत्र मस्त मायलेकींनी स्वयंपाक केला. आणि आता मी मस्त जेवण करणार आहे, कारण मी थकले दिवसभर. तुम्ही बघताय माझी धावपळच चालू आहे त्यासाठी. असं वाटतं तर बस जेवण करायचं आणि आराम करायचा मला. तर मग चला जेवण वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. मंडळी सध्या मी प्रवासात आहे आणि व्हिडिओ एंड इकडेच करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.